विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी इंजिनिअरिंग कॉलेजेसचे कट ऑफ वाढणार आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळं या वर्षी इंजिनिअरिंग कॉलेजचे कट ऑफ हे नक्की वाढणार आहेत. विथ प्रूफ मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो अशा पद्धतीने. पण कट ऑफ जरी वाढले, तरी आपल्याला एक बेस्ट स्ट्रॅटेजी, एक बेस्ट प्लॅन बनवून जर आपण व्यवस्थित अप्रोच आपला ठेवला, तरी आपण एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नक्की जाऊ शकतो. मग ह्या दोन्ही गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पहिली गोष्ट कट ऑफ का वाढणार आहे? तर त्याचं कारण आहे नंबर ऑफ स्टुडंट्स. तर पहा, आपण इथं 2023 पासूनचा डाटा घेतलाय. 2023 ला टोटल 3,13,000 मुलांनी सीईटी दिली होती. पीसीएमची सीईटी. इथं हे 4ही वर्षाचं जे सांगितलंय, तर ती पीसीएमची सीईटी दिलेली आहे. तो डाटा दिलेला आहे. तर 2023 मध्ये 3,13,000 मुलांनी सीईटी दिली होती. बरं. 2024 मध्ये 2,95,000 मुलांनी सीईटी दिली होती. लगभग हा जर अमाउंट नंबर जर पाहिला तर सेमच आहे. एवढा काही ड्रास्टिकली फरक नाहीये. पण फरक इथं आहे. 2025 मध्ये तोच आकडा गेला 4,22,000 वर आणि 2026 मध्ये म्हणजे या वर्षी तोच आकडा गेला 4,54,000 फर्स्ट अटेम्प्टसाठी आणि 2,85,000 मुलं सेकंड अटेम्प्टसाठी. आता हे जे 2 अटेम्प्ट झालेत याच्यामुळे सुद्धा कट ऑफ हा वाढणार आहे. तो कशामुळं ते पण सांगतोय. आता पहा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर आपण पाहिलं तर 2023, 2024, 2025, 2026 बरोबर इथपर्यंत. त्याच्यानंतर हे इथं तुम्हाला इयर्स दिलेत. ओके, वर्ष दिलेत. सॉरी, वर्ष म्हणतोय. इथं तुम्हाला किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत? 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000, 5,00,000 बरोबर आहे. 2020-21 कडे आपण पाहिलं तर हे आकडा तो असा इथं कमी होता. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हा आकडा म्हणजे लास्टमध्ये आपण जे पाहिलंय, ओके, तर तो डाटा इथं ग्राफिकली रिप्रेझेंट केलाय. पण हा कर्व आपण जर पाहिला ना, तर ड्रास्टिकली इथं चेंज झालाय. ड्रास्टिकली मुलं जास्त सीईटी कडे वळायला लागली आहेत. बरोबर आहे. मग एकंदरीतरित्या जर मुलं जास्त आली, तर ऑब्व्हियसली कट ऑफ हा वाढणार आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण तो म्हणजे सेकंड अटेम्प्ट. यावर्षी नवीनच सेकंड अटेम्प्ट इंट्रोड्यूस झालाय. बरोबर. मग याच्यामुळे कसा कट ऑफ वाढणार आहे ते पण सांगतो. आता 2 मुलं कन्सिडर करा फर्स्ट ऑफ ऑल. स्टुडंट ए आहे, स्टुडंट बी आहे. स्टुडंट एला आता इथं 2 मिनिटं थोडंसं मी असं चांगलं लिहिण्याचाच प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. बरोबर. स्टुडंट एला समजा जर 95 पर्सेंटाइल होते पहिल्या अटेम्प्टमध्ये, हा सीईटीचा फर्स्ट अटेम्प्ट, हा सीईटीचा सेकंड अटेम्प्ट आणि स्टुडंट बीला जर समजा 86 पर्सेंटाइल होते पहिल्या अटेम्प्टमध्ये. तर मला सांगा, ज्यावेळेस एकच अटेम्प्ट होता, तर त्यावेळेस यांच्या पुढं कोण होतं? तर स्टुडंट ए हा नक्कीच पुढे होता. त्याला नक्कीच चांगलं कॉलेज मिळालं असतं आणि स्टुडंट बी हा थोडासा त्याच्या मागे होता. म्हणजे रँक कोणाचा चांगला आला असता? तर रँक स्टुडंट एचा चांगला आला असता. बरं. सेकंड अटेम्प्टमुळं काय झालं? तर सेकंड अटेम्प्टमुळं काय झालं, की स्टुडंट एला पण दुसरा चान्स भेटला, स्टुडंट बीला पण दुसरा चान्स भेटला आणि सुदैवानं काय झालं, की स्टुडंट बी जो आहे, तर त्याचे पर्सेंटाइल वाढले. त्याचे पर्सेंटाइल झाले 98 पर्सेंटाइल. बरोबर? आणि जो आपला स्टुडंट ए होता, तर त्याचं पर्सेंटाइल एवढं काही वाढलं नाही किंवा वाढलं तरी थोडंसं वाढलं किंवा कमी सुद्धा झालंय भरपूर केसेसमध्ये. मग याचं एक 96 पकडूया पर्सेंटाइल. बरं, फायनल ज्यावेळेस आपली कॅप राउंडची प्रोसेस असेल, आता सुरू होईलच लवकर. तर त्यावेळेस यांचे कॉलेजसाठी कोणते पर्सेंटाइल कॅल्क्युलेट होतील? तर स्टुडंट बीचे होणार 98 पर्सेंटाइल आणि स्टुडंट एचे होणार किती? 96 पर्सेंटाइल. पण विचार करा ना, ज्यावेळेस सेकंड अटेम्प्ट नसता, तर सिनेरिओ हा असता. सेकंड अटेम्प्ट आहे, तर सिनेरिओ कोणता आहे? हा सिनेरिओ, बरोबर आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, की बघा 2025 म्हणजे लास्ट इयर. ओके. तर टोटल 100 पर्सेंटाइल ज्या मुलांना आहे, तर ते मुलं किती होती? तर जेवढ्या शिफ्टचे टॉपर आहेत तेवढी मुलं होती. पण आता शिफ्टच दुप्पट झाल्या, त्याच्यामुळे टॉपर पण दुप्पट होणार आहेत. कळलं? म्हणजे ज्यावेळेस आता हे थोडासा डाटा मी इरेज करतो. ओके. मी मार्क्स व्हर्सेस सॉरी पर्सेंटाइल व्हर्सेस रँकचा व्हिडिओ बनवलाय आणि त्याच्यामध्ये क्लिअरली तुम्हाला सांगितलंय, की 2025 साली आणि 2026 साली काय चेंज झाला. हां. किंवा काय चेंज आता होणार आहे. तर ज्यावेळेस 99 आपल्याला पर्सेंटाइल यायचे 2025 ला, तर त्यावेळेस आपली 3,000 पर्यंत रँक होती. आता तीच रँक 99 पर्सेंटाइलला 4,000 पर्यंत जाऊ शकते. कारण 4,000 पर्यंत नक्की जाऊ शकते. म्हणजे हा चेंज इथं झालाय. हा चेंज काय झालाय? इथं झालाय आणि तो आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण लास्ट इयरचा कट ऑफ वगैरे पाहतोय, तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं की हा कट ऑफ वाढू शकतोय. टॉपच्या कॉलेजचा विचार केला तर कट ऑफ जास्त वाढणार नाहीत. टियर 2 च्या कॉलेजचा विचार केला तर कट ऑफ जास्त वाढणार आहेत आणि टियर 3 चा विचार केला तर कट ऑफ आहे तेवढेच राहतील किंवा थोडेसे वाढतील. पण जास्त इम्पॅक्ट कुठं पडणार याचा टियर 2 कॉलेजेसवर. कारण मोस्ट ऑफ स्टुडंट तिथंच असतात. टॉपच्या कॉलेजमध्ये आहेत, ज्यांनी दोन्ही अटेम्प्ट दिला, दोन्हीला चांगले मार्क्स आहेत, तर तेच असतात.
पण सेकंड जे कॉलेजचं टियर 2 असतात किंवा समजा आपण जर कन्सिडर केलं, की 85-86 पर्सेंटाइल किंवा 90 पर्सेंटाइल ज्यांना आहेत, तर त्यांच्यापुढे खूप मुलं आहेत ह्या वर्षी. ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि ती गोष्ट तुम्हाला कधी रँक आल्यानंतरच समजेल. आता ह्या प्रोसेसमधलं बरंचसं तुम्हाला थोडंसं एक नॉलेज कमी आहे. आपण असं कन्सिडर करूया. त्याच्यामुळे रँक वगैरे कसा डिसाईड होतो, ते त्यावेळेसच तुम्हाला सांगेल आणि त्यावेळेसच हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. बरं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता त्याच्यानंतर आणखीन कोणती महत्त्वाची गोष्ट आहे, की जेईई स्टुडंट शिफ्टिंग टू सीईटी राउंड्स. बरेचसे मुलं काय करतात, जेईईचे मुलं सीईटीकडे येतायत. त्याच्यामुळे सुद्धा कट ऑफ वाढतोय. बरं, त्यांनी सीईटी पण दिलेलीच असते, जेईई पण दिलेली असते, सीईटी पण दिलेली असते. कारण जर आपण स्टेट गव्हर्नमेंटचे कॉलेजेस पाहिले, ते प्लस सीओईपी असेल, पी-आय-सी-टी असेल, हे देखील एका एन-आय-टी पेक्षा चांगलं आहे. ओके किंवा काही आय-आय-टीज पेक्षा सुद्धा चांगले कॉलेजेस आहेत ते. बरोबर आहे? म्हणजे ऑब्व्हियसली तो मुलगा इकडे अट्रॅक्ट होतोय प्लेसमेंट रेकॉर्ड वगैरे ह्या गोष्टी पाहून. त्याच्यामुळे एक कॉम्पिटिशन वाढते आणि त्याच्यानंतरनं आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपली असणारी कॉलेजची लिस्ट. पण लिस्ट बनवताना चुकतो. त्याच्यामुळे कट ऑफ वाढला जातो. त्याच्यामुळे सुद्धा आपण कॉम्पिटिशन वाढवतो किंवा त्याच्यामुळे पण काय होतं आपल्याला पर्सेंटाइल किंवा पर्सेंटाइल चांगलं असून देखील कॉलेज मिळत नाही चांगलं. बरोबर आहे. मग लिस्ट बनवताना एक रूल लक्षात ठेवायचा. कोणता रूल लक्षात ठेवायचा? पहा, ज्यावेळेस आपण लिस्ट बनवतोय, सुरू तर ऑब्व्हियसली सी पासूनच करायची आहे. त्याच्यानंतर लिस्ट ही 3 टप्प्यांमध्ये डिव्हाईड करायची. पहिला टप्पा हा झाला, दुसरा टप्पा हा झाला आणि तिसरा टप्पा हा झाला. लिस्टमध्ये जे टॉपची कॉलेजेस आहेत, तर ती वर टाकायची. समजा तुम्हाला जर 85 पर्सेंटाइल आहे, आपण कन्सिडर करूया. तुम्हाला काय 85 पर्सेंटाइल आहे. तर त्याच्यामध्ये पहा, जी कॉलेजेस 90, 95 किंवा 99 पर्सेंटाइलला मिळते, ती अगोदर टाकायची आहे. त्याच्यानंतर दुसरी कोणती कॉलेजेस टाकायची आहेत, की जी कॉलेजेस तुम्हाला मिळतायत, ओके 85 पर्सेंटाइलच्या रेंजमध्ये आहेत, तर तुम्हाला व्यवस्थित मिळतायत, तर ती टाकायची आणि त्याच्यानंतर सेफ साइडला तिसरी कॉलेजेस टाकायची. ती म्हणजे सेफ साइडची कॉलेजेस. म्हणजे जर तुम्हाला 85 पर्सेंटाइल आहे, तरी पण आपण तिथं 70 पर्सेंटाइलला मिळणारं कॉलेज सुद्धा टाकणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये करतोय ऑलरेडी. आपण स्टुडंटचे पहिले 6 ऑप्शन असे ठेवतो, की जेणेकरून ऑटो फ्रीज होणार नाही. 136 रूल आहे ऑटो फ्रीजचा. हा रूल तुम्हाला माहिती नव्हता ना? तो पण रूल आहे. सगळ्या गोष्टी आहेत. मग याचा व्यवस्थित विचार आपल्या प्रीमियम बॅचमध्ये करतोय, क्लासिक बॅचमध्ये करतोय. सगळ्या गोष्टी तुमचे फॉर्म वगैरे सगळं आम्ही भरून देतोय. तुम्हाला कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. फक्त पूर्ण जबाबदारी आमच्याकडे सोपवायची आहे. एकदा बॅचला ॲडमिशन कन्फर्म झालं, तर तुमच्या पूर्ण ॲडमिशनची जबाबदारी ही आमच्यावर असते. त्याच्यामुळे आपल्या काउन्सिलिंगचा नक्की विचार करा. बरं, त्याच्यानंतर आणखीन आता या सगळ्या गोष्टी आहेत. कट ऑफ वगैरे वाढलाय, कॉम्पिटिशन वाढली, तरीही आपल्याला एक चांगली सीट मिळवायची आहे. मग काय केलं पाहिजे? त्याच्यावर काही ऑप्शन? ऑप्शन आहे, सांगतो ऑप्शन. पहा, पहिली गोष्ट केली पाहिजे, की आपण कॅप राउंड 4 पर्यंत गेलंच पाहिजे. ते का गेलं पाहिजे? 2च मिनिटात एक्सप्लेन करतो का गेलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे 136 रूल. 136 रूल आपल्याला काय सांगतो? 1, 3 आणि 6 बरोबर आहे? जर पहिला कॅप राउंड असेल, पहिल्या कॅप राउंडमध्ये पहिलाच प्रेफरन्स जर लागला, तर तो ऑटो फ्रीज होतो पहिल्या राउंडमध्ये. जर दुसऱ्या राउंडमध्ये पहिल्या 3 पैकी लागला, तर तो ऑटो फ्रीज होतो. तिसऱ्या राउंडमध्ये पहिल्या 6 पैकी लागला, तर तो ऑटो फ्रीज होतो. तर कन्सिडर करा एखादा मुलगा आहे, बरोबर? तो तिकडे एन-आय-टीज, आय-आय-टीजमध्ये ऑलरेडी ॲडमिशन त्यांनी केलंय. पण सीईटीच्या ह्याच्यामध्ये आलाय आपल्या, बरोबर आहे? कारण जोशा काउन्सिलिंग वगैरे आपल्या पुढं चालतं, बरोबर आहे? तो आपल्याकडे आलाय. समजा सेकंड राउंडपर्यंत समजा नाही एलिमिनेट झाला, बरोबर आहे? तो पुढं बेटरमेंट करत राहिला. पण थर्ड राउंडमध्ये त्याला जर खूपच चांगले पर्सेंट असतील, तर 6 ऑप्शनमध्ये तो टाकून टाकणार काय? सी टाकेल, पी-आय-सी टाकेल, व्ही-आय-टी टाकेल, त्याला ते लागेल. आणि तो तिथे ॲडमिशन घेणार नाही, त्याच्यामुळे राउंडच्या बाहेर पडेल. मग ती जी जागा त्याची व्हॅकंट राहील, तर ती कुठे जाणार? तर चौथ्या राउंडला जाणार. मग हे काही असे ॲडमिशनचे सिक्रेट आहेत, ते पण आपण मुलांना याच्यामध्ये सांगतो, शिकवतो किंवा स्वतः सगळी प्रोसेस करतो. त्याच्यानंतरनं पहा, दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर स्पॉट राउंड. पहा, बरेचसे जण तुम्हाला सांगतील, की स्पॉट राउंडमध्ये पूर्णतः ओपनची फी लागते, पण नाही. सत्यता अशी आहे, की तुम्हाला जर तुमची ओबीसी कॅटेगरी असेल, त्याच्यानंतर एस-बी-सी कॅटेगरी असेल किंवा व्ही-जे-एन-टी कॅटेगरी असेल, 1.5 म्हणजे 1.5 लाखांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असेल, तर तुम्हाला कॅटेगरीचीच फी लागणार. एस-सी, एस-टी कॅटेगरी जर असेल, तर 2.5 म्हणजे 2.5 लाखांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे, मग तुम्हाला कॅटेगरीचीच फी लागणार. मग तुम्ही जर ह्या क्रायटेरियात बसू शकत असाल, तर नक्की तुम्हाला स्पॉट राउंडला जायचंय. आणि त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे प्रोसेसवर विश्वास ठेवा, प्रोसेसवर फक्त. प्रोव्हिजनल ॲडमिशन, एजंट थ्रू, मॅनेजमेंट कोटा 2 मिनिटं बाजूला ठेवा. प्रोसेसवर विश्वास ठेवा. एकदा कॅप राउंड, मग स्पॉट राउंडमध्ये, मग आय-एल-एसमध्ये पाहूया. डायरेक्ट तुम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशन करून आले, याच्यात काही अर्थ नसतोय. एवढे पैसे घालण्यात काही अर्थ नाहीये. आणि त्याच्यानंतर काय? तर कॉलेज लिस्ट परफेक्ट बनवा. कॉलेज लिस्ट परफेक्ट बनवा. जर ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या ना,
तर नक्की आपल्याला एक चांगल्यातलं चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज हे 100% मिळणार आहे. त्याच्यामुळे कट ऑफ वाढणार आहेत, तो ऑब्व्हियसली वाढणार आहेत. ते का वाढणार आहेत ते सुद्धा कारणं एक्सप्लेन केली आणि त्याच्यावर काय सोल्युशन, आपली काय स्ट्रॅटेजी असणार आहे ते सुद्धा एक्सप्लेन केलं. मग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ नक्की आवडला असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.